नवरदेवाच्या त्या कृत्याने नवरीने काढला पळ. भरमंडपात त्याने केलं असं. नवरी पळाली. एवढी काय घाई झाली होती? सर्वांसमोर असा प्रकार. लग्नाचा मंडप सजलेला होता. पाहुण्यांचा गोंधळ सुरू होता. हसणं खेळणं सुरू होतं आणि दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. प्रत्येकजण त्या क्षणाची वाट पाहत होता, ज्यासाठी अनेक महिन्यांची तयारी केली गेली होती. नवरी शांतपणे बसलेली होती. चेहऱ्यावर हसू होतं, पण नवरदेव मात्र सुरुवातीपासूनच काहीसा वेगळा दिसत होता. तो सतत तिच्या साडीकडे बघत होता आणि इकडे तिकडे बघत होता. हातातील घड्याळ पाहत होता. पुन्हा उठत होता, पुन्हा बसत होता. जणू काही त्याला एका जागी बसणंच कठीण जात होतं. विधी सुरू होण्याआधीपासूनच तो पुजाऱ्यांना सतत विचारत होता, आता किती वेळ, आणखी किती बाकी, लवकर करूया ना. सुरुवातीला लोकांनी हे उत्साह समजून दुर्लक्ष केलं. मंडपात विधी सुरू झाले आणि सगळ्यांचं लक्ष त्या दोघांकडे होतं आणि नवरदेवाचाच नवरीच्या पांढऱ्या साडीकडे. पण काही मिनिटातच लोकांना जाणवायला लागलं की नवरदेवाचा उत्साह आता थोडा जास्तच होत चाललाय. तो वारंवार मध्ये काहीतरी बोलत होता, मध्येच हात लावत होता, कधी उठत होता तर कधी बसत होता. काही वेळानं तो इतका उतावळा झाला की फोटोग्राफर फोटो घेत असतानाही तो मध्येच म्हणू लागला, चल ना, पटकन करूया. लोक हसू लागले, पण काहींच्या चेहऱ्यावर प्रश्नही दिसू लागले. नवरी मात्र सुरुवातीला शांत होती. ती फक्त त्याच्याकडे बघत होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू थोडं कमी झाल्यासारखं दिसत होतं. ती काही बोलली नाही, पण तिच्या नजरा बऱ्याच गोष्टी सांगत होत्या. नवरदेवाच्या घरच्यांनीही त्याला हळूच शांत बसायला सांगितलं, पण तो पुन्हा काही मिनिटांनी तेच करायचा. जणू त्याला थांबणं अशक्य झालं होतं. काही लोक कुजबुजू लागले की एवढी घाई कसली. हार घालण्याचा क्षण आला तेव्हाही तो वारंवार पुढे सरकत होता. फोटोग्राफरने थांबायला सांगितलं, पुजाऱ्यांनी थांबायला सांगितलं, पण तो पुन्हा काही सेकंदात अधीर होत होता. विधी पुढे चालू राहिले, पण मंडपात बसलेल्या लोकांचं लक्ष आता विधींवर होतं. सगळे नवरदेवाकडेच पाहत होते. प्रत्येकाला जाणवत होतं की काहीतरी विचित्र घडतंय. एका क्षणी तर तो पुजाऱ्यांना म्हणाला, थोडं शॉर्टकट नाही का? हे ऐकून लोक हसले, पण काहींना ते योग्य वाटलं नाही. लग्नासारख्या सोहळ्यात एवढी घाई का? नवरीने एकदा त्याच्याकडे पाहिलं, दुसऱ्यांदा पाहिलं, मग खाली पाहिलं. तिच्या मैत्रिणींनीही तिच्याकडे पाहिलं. जणू काही तिच्या मनात काहीतरी सुरू होतं. मंडपातील वातावरण अगदी आता थोडं बदलायला लागलं होतं. आनंदाच्या जागी उत्सुकता आणि उत्सुकतेच्या जागी हलकी चिंता दिसायला लागली होती. प्रत्येकजण पुढे काय होणार हे पाहत होता. होम सुरू झाला, मंत्र सुरू झाले, पण नवरदेव पुन्हा बेचैन दिसू लागला. तो सतत म्हणत होता, आणखी किती. काही लोकांनी तर मोबाईल काढून रेकॉर्डिंग सुरू केलं. नवरी काही क्षण पूर्ण शांत बसली, मग अचानक तिने बाजूला पाहिलं, खोल श्वास घेतला आणि पुढच्या क्षणी ती उठली. सुरुवातीला लोकांना वाटलं ती काही क्षणांसाठी गेली असेल, पण ती थांबली नाही. ती पुढे चालत राहिली, मंडपाच्या बाहेर निघून गेली. एका सेकंदासाठी सगळं थांबल्यासारखं झालं. नवरदेवाने तिच्याकडे पाहिलं, पुजारी थांबले, पाहुणे उठले आणि काही क्षणातच संपूर्ण मंडपात गोंधळ उडाला. काय झालं? कोणी काही बोललं का? भांडण झालं का? असे प्रश्न चारही बाजूंनी सुरू झाले. कुणालाच काही समजत नव्हतं. नवरदेवाच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं होतं. काही मिनिटांपूर्वी जो सतत घाई करत होता, तो आता पूर्ण शांत झाला होता. त्याला स्वतःलाच काय झालं हे समजत नव्हतं. दोन्ही कुटुंबीय तिच्या मागे गेले. काही लोक फोन करू लागले, काहींनी बाहेर शोधायला सुरुवात केली. मंडपात बसलेले लोक एकमेकांकडे पाहत होते. काही मिनिटातच बाहेर कुजबूज सुरू झाली. नवरदेव जास्त उतावळा झाला म्हणून का? तिला काही आवडलं नाही का? इतक्या लोकांसमोर का गेली? प्रश्न वाढतच गेले. वेळ जात होती. नवरदेवाच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. काही वेळापूर्वी जो प्रत्येक गोष्ट लवकर व्हावी म्हणत होता, त्याच्यासाठी आता प्रत्येक सेकंद जड होत होता. मग अचानक बाहेरून काही आवाज आले. लोक मागे वळून पाहू लागली. काही जण हसू लागले. काहींनी मोबाईल पुन्हा सुरू केले. मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ नवरी पुन्हा दिसली, पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर घाई नव्हती, राग नव्हता. उलट ती हसत होती. नवरदेव तिला पाहून काही क्षण काहीच बोलू शकला नाही. सगळ्यांच्या नजरा त्या दोघांकडे होता. प्रत्येकाला आता एकच प्रश्न होता की हे सगळं नक्की काय होतं? आणि शेवटी समोर आलं की हा संपूर्ण प्रकार आधीच ठरवलेला होता. नवरदेवाच्या सततच्या उतावळेपणावर आधारित एक प्रँक व्हिडिओ तयार केला जात होता. नवरीने पळ काढला नव्हता, तर सगळ्यांना प्रश्नात टाकण्यासाठी हा संपूर्ण नाट्यमय प्रँक केला गेला होता. पण या घटनेनंतर अनेकांनी एकच प्रश्न विचारला, व्हायरल होण्यासाठी लोक किती पुढे जातील?